आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। राहुल गांधींना 19 ऑगस्टला पुणे कोर्टामध्ये हजर राहावं लागेल। वीर सावरकरांचा अपमान केल्याप्रकरणी कोर्टामध्ये हजर राहावं लागेल। सात्यकी सावरकर यांच्याकडून राहुल गांधींच्या विरोधामध्ये फौजदारी खटला दाखल। पुणे अपघातामधील पोर्श कारची नोंदणी अखेर रद्द होणार। कारची बंगळुरू पुण्यातील दोन्ही ठिकाणची नोंदणी आरटीओ कडून रद्द। अपघातावेळी कारची स्पीड ताशी 160 किलोमीटर। भुजबळांकडून जितेंद्र आव्हाडांची पाठराखण केल्यानंतर आव्हाडांनी ट्विट करत भुजबळांचे आभार मानले। तुम्ही अशा प्रसंगामध्ये सत्याच्या बाजूने उभे राहिलात, आपले आभार। आव्हाडांचं ट्विट। जितेंद्र आव्हाड आमचे राजकीय विरोधक, पण त्यांच्याकडून झालेल्या कृत्य नजरचुकीने एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया। तर हे प्रकरण उचलून धरणं हे राजकीय षडयंत्र असल्याचा जलील यांचा आरोप। मंत्रालय परिसरामध्ये जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात भाजपच्या युवा मोर्चाचं आंदोलन। पोलिसांकडून कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न। ठाण्यातील कोटनाका परिसरामध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून आव्हाडांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी। जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोर कारवाईची मागणी। नवी मुंबईमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात भाजपचं आंदोलन। आव्हाडांच्या फोटोला चपलेनं मारत फोटो फाडत निषेध व्यक्त। आव्हाडांना तात्काळ अटक करण्याची मागणी। रत्नागिरीमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन। कार्यकर्त्यांकडून आव्हाडांवर कठोर कारवाईची मागणी। जितेंद्र आव्हाडांच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये मनुस्मृतीच्या प्रतींचं दहन। नाशिक शहरामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आव्हाड समर्थक एकवटली। गोंदिया जिल्ह्यामध्ये भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाकडून आव्हाडांच्या विरोधामध्ये निषेध मोर्चा। गोंदियातील बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये भाजपचं जोडे मारो आंदोलन।